मुंडा, अर्जुन मुंडा, अर्जुन तर लक्षात ठेव, मुंडा काय राहिलं तर अर्जुन लक्षात ठेव. अर्जुन मुंडा. अगं नाही का ते गाणं, मा तेरा मुंडा काय बिघड गया, हा मा तेरा मुंडा बिघड गया, तसंच अर्जुन मुंडा. तर अर्जुन मुंडा त्याचं नाव. आता मला सांगा, या देशा कृषी प्रधान देश नाही का? मग आहे. मग या देशामध्ये जर एक फुल टाइम कृषी मंत्री नसेल आणि त्याचं नाव बारामतीकरांना माहिती नसेल, तर मग सुप्रिया सुळे असून संघर्ष करायचा का या देशामध्ये ज्याला शेतकऱ्याचं हित माहिती नाही अशा सरकारमध्ये मंत्री व्हायचं? तुम्ही मला सांगा, काय करावं मी? संघर्ष. आणि या महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा प्रश्न आहे. अहो, मोडेन पण वाकणार नाही, अर्धी भाकरी खाऊन जगीन पण कुणाच्या दुसऱ्याच्या दारात कधी जाणार नाही, कधीच नाही. आणि म्हणून सांगते, काय लागतं, कोशिंबीर काकडीची का सोन्याची? काकडीची. काय करायची? सत्ता 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 कशासाठी हो? आणि कोण तुम्हाला म्हणलं सत्तेतून सगळे प्रश्न सुटतात? सगळे सुटत नाहीत. आणि सत्ता जेव्हा कष्ट करून आपण कमवतो तीच खरी सेवा. घरं फोडा, हे फोडा, हे सगळे यांचे उद्योग. माझंच बघा ना, लांब कशाला जायचं? माझ्या विरोधात एवढा काश्मीर टू कन्याकुमारी एवढा मोठा पक्ष हो, त्यांना एक कॅन्डिडेट मिळू नये, एक माझ्या विरोधात लढायला, एक. ते पण काय केलं, आमचंच घर फोडलं आणि आमच्याच घरातली माऊली माझ्या विरोधात उभी केली. त्यांच्याकडे एक कॅन्डिडेट नसावा, एक. अरे लढाई करायची असेल तर समोरून वार करा ना, आमच्या घरात वार करून आमच्या घरातल्या महिलांना कशाला आमच्या विरोधात उभं करा? ठीक आहे, आता त्यांनी घेतला तो निर्णय, योग्य अयोग्य ह्याच्यात मी काय पडणार नाही. कारण का मी राजकारणात कशासाठी आले हे मला माहिती आहे. मी राजकारणात तुमच्या आयुष्यात एक चांगला बदल घडवण्यासाठी मी राजकारणात आले. आणि तो बदल तिकडे हाजी हाजी करून होणार नाही आहे. जेव्हा कांद्याचा भाव पडेल, तुमच्या कांद्याच्या भावासाठी मी तिथे लढत राहणार. तुमचा सिलेंडर महाग होणार, तुमच्यासाठी मी लढत राहणार. आणि जेव्हा तुमच्या मुलांच्या नोकऱ्या जाणार तेव्हा त्याच्यासाठी मी तिथे लढणार. मी तिकडे त्यांच्यासाठी टाळ्या वाजवायला नाही गेलेले. 48 खासदार निवडून गेले या राज्यातून. 10 आपल्या विचाराचे, 38 त्यांच्या विचाराचे. एक तरी बोललाय का हो कांद्यावर? एक तरी आरक्षणावर बोललाय का? महिला सबलीकरणावर बोललाय की महिलांच्या अत्याचारावर बोललाय? कोण बोललाय त्याच्यावर? आज त्या कर्नाटकात काय रान पेटलंय बघितलंय का महिलांनी? त्यांच्याच पक्षाचा एक मुलगा, मी बोलणं पण खरं तर चुकीचं आहे या विषयावर, मुलं आहेत, लहान बालकं आहेत तिथे, असे विषय बोलणं पण चुकीचं आहे. पण महिलांवर अत्याचार करणाऱ्या कर्नाटकात तुमचा कॅन्डिडेट आहे, तुम्ही त्याच्या प्रचाराला जाता, तुम्ही त्याच्यावर काही ॲक्शन घेत नाही आणि महिलांवर तुम्ही बोलता. हा अधिकार घालवून बसलेत सत्तेमधले लोक आज. आणि आरक्षण कुठे दिलं महिलांना आरक्षण? या इलेक्शनमध्ये एवढा मोठा कार्यक्रम घेतला की लोक